नाहीये, दुःख ह्या गोष्टीचं आहे की निसर्ग माझ्या शेतकऱ्याच्या विरोधात गेला. आणि ज्या दिवशी निसर्ग माझ्या शेतकऱ्याच्या विरोधात जाईल त्या दिवशी कोणाच्या दारात जायचं आम्ही? सरकारला माझी विनंती आहे. काय विनंती करायचं? मी या देशाचा नागरिक आहे, मतदान करतो म्हणून संविधानाने मला स्वतंत्र विचार मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. मी सरकारला विनंती करेन, सरकार तुम्ही जेवढा खर्च तुमच्या प्रचारासाठी करताय, तुम्ही जेवढा खर्च तुमच्या बॅनरसाठी करताय, जेवढा खर्च तुम्ही तुमच्या सभेसाठी करताय, आणि त्यातला 50% जर खर्च तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी केला तर महाराष्ट्रातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. अवघड परिस्थिती झाली. उग तो पूर आला म्हणून यांच्या सभा थांबल्या, नाही तर हे असे बोंगाळे होते माझे सगळी जण. बरोबर आहे? कोल्हापूरच्या पुरामुळे आणि सांगलीच्या पुरामुळे हे सगळी मंडळी शांत आहे. नाही तर कोणाची रथयात्रा, कोणाची कोणती यात्रा. अरे बाप जन्मी हे येडे कधी घराच्या बाहेर निघले, वक्र हातात धरायला लागले, पण कुण धरा हे सुद्धा कळत नाही माझ्या लोकांना. काय शेतकऱ्यांची दिशा भूल लावली हे येड्याने मला कळत नाही महाराज. अरे ज्याचा जन्म एसी मध्ये झाला त्याला शेतातलं काय करणार आहे, पण धरायचा कसा तो वक्र ते तर कळलं पाहिजे ना. उलटा वक्र धरून सांगू लागले की हे शेतात पेरणी करायला लागले. येडे हो, उलटा वक्र नसता धरत, सरळ धरत असतात. ज्या देशाचा राजा दुःखी त्या देशाची प्रजा कशी सुखी राहील, ज्या देशाची प्रजा दुःखी त्या देशाचा साधू कसा सुखी राहील. म्हणून महाराज या जगाचा जर विचार करायला करतो प्रत्येक माणसं दुःखी आहे, पण दुःखाचे कारण वेगळे वेगळे महाराज सांगतात. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. काही लोक शरीरानं दुःखी महाराज. कशानं? शरीरानं दुःखी. माझ्या देवाचं गणितच असं, ज्याच्याकडे पैसा भरपूर त्याला शारीरिक सुख अजिबात देत नाही. देव 10 कारखान्याचं चेअरमन करतो, पण चहा पाहिजे की शुगर वाढते. देव साखर खाऊ दे. देव म्हणजे फक्त चेअरमन व्हायचं, चहा प्यायचा नाही. देवाचं गणितच असे नेहमी. तुम्ही पहा ना, आतापर्यंत कधी एखाद्या ऊसतोड कामगाराला ब्लड कॅन्सर झाला का? होणारच नाही. कॅन्सर विचार करतो हे येड्याच्या घरी जाऊन काय करायचं, आपण हाय प्रोफेशनल एसी मध्ये जाऊ, तिथं आपली व्यवस्था चांगली होईल. या जगाचं गणित आहे महाराज. तुम्ही सर्वे करा, मी खोटं नाही बोलत. जगातले जेवढे मोठे उद्योगपती आहे, जगातले जेवढे मोठे बिल्डर आहे, जगातील जेवढे मोठे बिझनेसमॅन आहे, जगातील जेवढे मोठे राजकारणी लोक आहे, संपत्ती एवढी, पैसा एवढा आहे बाबा, त्या पैशाला गणित नाही किती पैसा असेल, पण पोरग एका आणि सगळ्याला पोरीचे महाराज. संपत्ती एवढी पण वारसदार नाही. हो, संपत्ती भरपूर आहे पण वारसदार नाही. आणि तुम्ही नांदेडच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पाहू त्या भिकाऱ्याची परिस्थिती. सकाळी खाल्लं की संध्याकाळचा मेळ नसतो, पण संध्याकाळी मोजून झोपी घालू लागतात. वर्षाला एक पोरग ते गच्चम. आपलं पोरग दोरस खराब झालं की काचामध्ये ठेवावं लागतं. त्यांच्या पोराच्या तब्येत एवढ्या खराब आहे, ट्रक जर आगावून गेला तर ट्रक पंक्चर होतो, पण त्याला काही जमतच नाही. देवाचं गणितच उलट आहे महाराज. आमच्या गावामध्ये एक पोरग होतं बघा नावाचं, ते मला नेहमी भेटलं की म्हणायचं, पुरुषोत्तम दादा, म्हणायचं काय रे बाबा, मी अशा पोरीसोबत लग्न करीना पुरुषोत्तम बा की आपल्या मुली, आपल्या बायको सारखी सुंदर बायको आपल्या तालुक्यात नसली पाहिजे कोणाची. मला देव तुझी इच्छा पूर्ण करू, पण लग्न ठरलं की मला बोलव गड्या. आणि नेमकं त्याचं लग्न ठरलं महाराज. मला फोन केला म्हणे, पुरुषोत्तम दादा अहो लग्न ठरलं माझं ह्या तारखेला, मला काळजी करू नको, मी लग्नाला येतो. आणि मी त्याच्या लग्नात गेलो आणि त्यांच्या बायकोकडे पाहिलं महाराज. देवानं असं काळं डांबर टाकलं त्याच्या नशिबामध्ये. काला मीन्स काला. जे पाहिजे ते भेटत, नकोय ते भेटल्याशिवाय. म्हणून कोणी तन दुखी, कोणी मन दुखी. आणि आज जर आपण आपल्या स्वतःचा विचार केला तर जेवढे माणसं मनाला दुखी तेवढे कशानच नाही. परत एकदा सांगू, माणसं जेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी तेवढे स्वतःच्या दुःखानं अजिबात नाही. हो दादा, का तुम्ही दुसऱ्याच्या सुखात म्हणजे सुख मानत नाही? अरे दुसऱ्याच्या सुखात सुख मानण्यासाठी माणसाचं अंतःकरण खूप मोठं लागतं. हो बाबा, हा भरणा प्रत्येकीकडे झाला महाराज. आपल्याला पकवाद वाजवता येत नाही आता त्याला दुःख नाही, पण दुसरा एवढा गोड पकवाद वाजवतो कसं? आपल्याला चाल म्हणता येत नाही आता त्याला दुःख नाही, पण दुसरा एवढी स्वरात चाल म्हणतो कशी? हे मोठं दुःख नाही. आपण गाथा पाठ करून, आपण ज्ञानेश्वरी पाठ करून, आपण संस्था सोडून, आपण विचार सागर, पंचदशी, वृत्ती प्रभाकर सगळं शिकून लोक आपल्याला नुसतं भूक लावत नाही. यांना एवढे पैसे देतात कशी? ही मोठी खाज आहे महाराज. कोणत्या दवाखान्यात नीट होत
तुम्हाला काय वाटलं हे तुमच्यातच नाही आमच्यात तर होत आलाय महाराज येण्याचा विठ्ठल जगातला प्रत्येक व्यक्ती जर दुःखी आहे आणि ते दुःख जर तुम्हाला घालवायचं असेल तर त्याच व्यक्तीकडे जावं लागेल की जो सुखरूप आहे. म्हणून महाराज सांगतात बाबा सुख हवं येणार आहे तुम्हाला मग मी सांगते तो एक भगवान परमात्मा आपलं सगळं अभंगाचं पहिलं कधी नाटणार सुख पाहिजे ना मी तुम्हाला सांगतो बोला तो एक देव करुणी घ्या तो एक आपला देव आपला सगळा पण कोणता देव आपला सगळाचा विठ्ठेवरी ज्याची तोचे एकदार सोड दाता का त्याला आपला सगळा कारण की सुखरूप आहे साधूच्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी का तुम्हाय बाप सुख जर हवा असेल तर बाजारामध्ये का फिरता जगातला प्रत्येक मनुष्य अपूर्ण आहे महाराज काय संसारातला प्रत्येक व्यक्ती अपूर्ण आहे संसारिक त्या माणसाकडून सुखाची अपेक्षा करणे हे जीवनातलं सर्वात मोठं अज्ञान आहे. म्हणून मला सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय जीवनामध्ये नाही सुख मिळत दादा का कारण की तो सत्य आहे त्रिकाला बाधित आहे. म्हणून त्याला जर आपण असं केलं सच्चिदानंद रूपाय तो तीन सच्चिद आनंद स्वरूप आहे. मग त्याला जर तुम्ही जीवनामध्ये आपलं असं केलं नाही बाप तर निश्चितपणे विना जीवा सुख नव्हे. देवाला सोडून संसारातल्या कोणत्याही गोष्टीला जर आपलं असं करायचं केले तर महाराज सांगतात बाबा ज्या संसाराचं बीजारोपण दुःखातून झालंय त्याला सुखाची फळाची अपेक्षा करणं जीवनातलं सर्वात मोठं अज्ञान ठरलं. अभंगाचं दुसरं Oh
अरे जो समाज माझ्या ज्ञानोबरायचा झाला नाही, जो समाज माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा झाला नाही, तो समाज आजकालच्या महाराज लोकांचा कसा होईल कशी अपेक्षा बाळगायची. काही परिसरामध्ये गेलं ना शाहूकारची लोक आम्हाला म्हणतात, महाराज या नायगाव परिसरातले जेवढे काही सप्ते आहे ना या पठ्ठ्याच्या नियोजनाने चालतात. मी म्हणतो कीर्तनकार असे काही काही महाराज लोक आम्हाला म्हणतात, महाराज आपल्या आशीर्वादाशिवाय एकही सप्ताह चालत नाही इकडचा. मी म्हणतो कीर्तनकार, मी म्हणतो गायक, मी म्हणतो महिषीची माझा गोड गैरसमज माझ्या काही कीर्तनकार मंडळीच्या मनामध्ये. त्यांना माझी विनंती, बाबांनो 9 महिने 9 दिवस ज्या माय माऊलीने ज्या लेकराला गर्भात वागवलं, हाताच्या फोडासारखं जपलं, ते लेकरू त्याच्या जन्मदात्या मायबापाचं झालं नाही तर आपल्यासारख्या धोत्रावाल्याचं कधी होणार आहे. लोक नाही हुशार आहे महाराज. कीर्तनकार फक्त गावातील उत्तर फोन करतात, कुठं आला बाबा, काय खाणार बाबा, कोणतं पाणी पिणार, हौदातलं पिणार का बिस्लेरीचं पिणार, 150 फोन. त्यांचा कीर्तन संपलं, बुक्का लावला आणि ताकीद दिलं, महाराज धडकलं का मेरे लोकांना काही घेणं जरा समाजाचा. तुकोबरा वेडे होते का दिल्या घेतलाचे हे काळीचे तुकोबराचे प्रमाण आहे. तेजोनिया जल भक्ती करा, तेजोनिया जल भक्ती करा, हा समाज कोणाचा झाला रे. किती उदाहरणं सांगायचे मायबाप. कर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक प्रभू रामचंद्रच्या मायमाऊलीचा पती होता, तिचं नाव आहे सीता. विदेही जनकजीचा बाप आहे, तिचं नाव आहे सीता. दशरथासारखा प्रेमळजीचा सासरा आहे, तिचं नाव आहे सीता. विरक्त लक्ष्मणजीचा देर आहे, तिचं नाव आहे सीता. मायबाप भारतासारखा भक्तिवान व्यक्तीचा मायमाऊलीचा देर आहे, तिचं नाव आहे सीता. आणि 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता ठरली माझी सीता आहे साहेब. त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज. पण एक वाक्य लिहून ठेवा, त्यांना भोकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नाही, उलट खिशामध्ये बिस्किट ठेवायचे. ते बिस्किट टाकायचे पुढं चालायचं, तोच व्यक्ती जीवनामध्ये मोठा होता. हा समाज आहे. माझा एक प्रश्न आहे, हत्ती चले बाजार वजन वाढतो बरं महाराज, माग म्हणून पाहिलं. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे हसे जन नाही का बसणारे परमार्थी मंडळी, माझी विनंती तुम्हाला. अरे लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाहीये, लोक बलात्कार करण्यासाठी लाजत नाही, लोक व्यभिचार करण्यासाठी लाजत नाही, लोक कोणाला फसवण्यासाठी लाजत नाहीये, लोक चोऱ्या
काही लोक दारू पिण्यासाठी लाजत नाही, तर तुम्ही आणि लोकांनी परमार्थ करण्यासाठी का बरं लाजायचं? दादा अजिबात लाजायचं नाही. आनंदात परमार्थ करायचा. कोणी निंदा, कोणी आमचा स्वहिताचा धंदा. या समाजाने आतापर्यंत कोणाला चांगला दाखला दिला नाही. हे जाणारे मायबाप ते रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. महाराज ज्याचा आधीही नाही आणि ज्याचा अंतही नाही, अशा संसारात किती दिवस प्रयत्न केला म्हणजे माणूस परिपूर्ण होईल? अरे होणारच नाही. आपल्या बापदाद्यापासून हेच करत आलो तरी अजून काही आपल्यात फरक पडला? आजा मेला पंचा दिवसभर हाल्या हो हाल्या हो हाल्या हो हाल्या हो करतं, घरी येतं, म्हशी बिशी बांधतं, दूध बीत काढतं, जेवण करतं, झोपतं, दिवसभर थकलेलं असतं. दिवसभर हाल्या हो करणार, रात्री झोपेत नाही हाल्या हो जागतवा महाराज तर बसलेले कीर्तन करायचे, उभे कीर्तन करायचे, मागे कीर्तनकार आणि पुढे कीर्तनकार आहे. सगळ्या कीर्तनकारांमध्ये माझ्यासारख्या येण्याची परीक्षा जी हो महाराज, सुवासनीची सत्व परीक्षा आहे महाराज. जे दिवसभर तुम्ही चिंतन करसाल ते स्वप्नामध्ये तुम्हाला त्रास देणार आहे. जाऊ द्या, याच्यापेक्षा छोटं उदाहरण सांगतो. पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती सावकार, त्यावेळेस मी एसटी प्रवास करायचो. कीर्तनाला गेलो, कीर्तन संपल्यानंतर तिथल्या दादाने सांगितलं पुरुषोत्तम बा सकाळी भजन करत नाही, देवाचं भजन करते. पण किती वेळेस याच्याकडे पाहिजे मला, झोपाने मी झोपलो. सकाळी 5 वाजता मी स्वच्छालयाला उठलो तरी त्या पोराचा हात दणका कसा होता. मग तुम्हाला दुसरा दादू वाटली, म्हणलं बाबा धार्मिक. मी पहिली आंघोळ केल्यानंतर त्याच्या वडिलाचं दर्शन घेतलं. म्हणलं दादा धन्य माता पिता. अहो काय सात्विक पोराला जन्माला घातलाय बाबा तुम्ही. रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेला तुमचं पोरगं देवाचं भजन करत होतं. बाप तर माझ्याकडे कोण हसूच लागलं. माझं पोरगं माझं ते कसल्या भानगडीत कोण म्हणजे ही भानगड लोकांना आपण करतो. काही लोकांची मानसिकता काही कळत नाही महाराज. किती वेळी पण आहे लोकांनी आपल्या आपल्या आध्यात्मिक व्याख्या केली. अरे पण टू व्हीलरवर चालला त्याचं टायर पंक्चर झालं की लोक सहज म्हणतात आता बसा टाळ कुठं बोलण्याची मला काही कळत नाही. तो म्हणे महाराज माझं पोरगा आणि देवाचं भजन कसल्या भानगडीत नाही ते. अहो म्हणे एकदाच ते मारुती रायाच्या मंदिरात गेलो त्यावेळेस लग्न ठरलं. आता 10-12 दिवस झाले ग्रामपंचायतीचे इलेक्शन झालं. म्हणे महाराजांचा जेव्हापासून पोरगा ग्रामपंचायतीला पडलं तेव्हापासून झोपीत दे. आता 10-12 दिवसाचं ग्रामपंचायतीचं इलेक्शन जर तुम्हाला लोकांच्या रात्री पाहायला पडायला लागत असेल तर अनादिकालापासून करत आलेले संसार एवढे सहजासहजी कसा खरा वाटणार नाही. वाटलाच पाहिजे. पण संसाराचं वर्णन करत असताना मला सांगतात मृत्यू लोकी सुखाची गाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैसी सुख निद्रान तरुणी गणाच्या दुःखाची नेणे सुटले जे मरणाचे भले मृत्यू लोकीची घडले हात वेळ. माय बाबा संसार जर खोटा आहे तर संसारातल्या सगळ्या गोष्टी कशा आहे दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून महाराज सांगतात तेरती मायकी दुःखाची जनती. पण ज्या गोष्टी दुःखाला कारणीभूत आहे त्या गोष्टीचा माणूस खूप स्वीकार करतो. मायबाप ज्या गोष्टी जाणाऱ्या आहेत त्याच्याविषयी स्वीकार करण्यापेक्षा ज्या गोष्टी राहणाऱ्या आहेत त्याच्याविषयी माणसाने स्वीकार केला पाहिजे. हे जाणार आहे ना सगळं. धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी बृहद्वारी जन स्मशाने देहे स्थितायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छति जीवे. का जाणार आहे दादा. तुम्ही 50 लाखाची हवेली बांधा
नाही तर 1 कोटीचा फ्लॅट घ्या महाराज, शेवटी तुमचा मुक्काम पत्राच्या रूम मध्ये. काय कबीर बाबाचं गोड वर्णन आहे. कबीर महाराज सांगतात, आपने खातिर महल बनाया और आप ही जाकर जंगल सोया, इस तन धन की कौन बड़ाई हो, देखत नैनों में मीठी मिलाई. 50 लाखाचं घर बांधा किंवा 70 लाखाचं बांधा मायबाप, शेवटचा मुक्काम जर तुमचा पत्राच्या रूम मध्ये, तर एवढा अभिमान करायचा कसा. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती मायबाप, 4 गोष्टीचा जीवनामध्ये अभिमान करू नका. पहिली गोष्ट आहे तुमच्या सत्तेचा अभिमान करू नका. दुसरी गोष्ट आहे तुमच्या संपत्तीचा अभिमान करू नका. तिसरी गोष्ट तुमच्या कलेचा अभिमान करू नका. आणि चौथी गोष्ट तुमच्या सौंदर्याचा अभिमान करू नका. बरं, जाताना काही 2-4 गुंठे नाही हो दादा. कोण सोबत काय घेऊन गेलं. जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे, आज जवानी पर तराने वाले कल बजता है क्या वो चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, हो चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. अरे बाप, तुमच्या परिसरामध्ये एखादा वारकरी माणूस मेला, एखादा माळकरी माणूस मेला, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. दादा दादा बसा बसा बसा. हो बाबा बसा ना, बसा नका हो असं करू. मी इतक्या लांबून आलो तुमच्यासाठी. तुम्हाला तुमच्या सख्या बायकोची शपथ उठू नका बरं. तुमच्या नायगाव परिसरामध्ये, तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये एखादा वारकरी माणूस मेला आणि त्याच्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ काढली. एखादं उदाहरण ऐकलं का दादा तुम्ही माळकरी म्हणजे? नाही हो. कशी माळ काढतील? मग जे सोबत येतं ते गळ्यामध्ये घालाव, का जे काढून घेतात ते गळ्यामध्ये घालाव. अरे जे सोबत येतं ते गळ्यामध्ये घालाव. हातामध्ये किती मोठे हिऱ्याची अंगठी घाला, सोन्याची घडी घाला. महाराज महाराज सांगतात, भूषेनेही घेती बांधोनिया देती यमाची हाती. अरे हे संसारिक लोक एवढे हलकट आहे. बाया रडता रडता हातातल्या अंगठ्या काढतात. महाराज कसं हो, रडता रडता हातातल्या अंगठ्या काढतात. कशासाठी कमवायचं एवढं? काय करायचं? अजिबात नाही. म्हणून माझी विनंती दादा, जे माणसा सोबत येतो त्याचा स्वीकार करा, जे जाणार आहे त्याचा स्वीकार करू. अरे राजा रावणासारखा एवढा मोठा व्यक्ती संसारात अपूर्ण राहिला, तर आपल्यासारख्या 2-2, 4-4 एकरावाल्यानं काय त्याची काळजी करायची? पण आवड असते माणसाला. सांगा ती कवडी गेली नाही. कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं सोन्याची होती तरी तू कोबराय सांगता. सांगा ती कवडी. मग रावणासारखा व्यक्ती जर संसारातून काही सोबत घेऊन गेला नाही, तर आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची? म्हणून संपत्तीचा अभिमान जीवनामध्ये करायचा नाही, कलेचाही अभिमान करायचा नाही. तिसरी गोष्ट, सौंदर्याचा अभिमान करायचा नाही. भगवंताने दिलेलं सौंदर्य महाराज तुम्हाला हे कधी ना कधी तरी जाणार. 5 वर्षाचं लेकरू पाहिल्यानंतर कोणत्याही माणसाच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव निर्माण होतो आणि आपण त्या पोराला लगेच जवळ घेतो, त्याची कॉपी घेतो. हा नेहमी का नाही होणार? प्रत्येकाच्या घरी नातू पंक्ती. 5 वर्षाच्या पोराला पाहिल्यानंतर तुम्हाला जेवढं बरं वाटतं, पप्पी घ्या वाटते, तसं एखाद्या म्हाताऱ्याकडे पाहून वाटतं का बाबा कम 1 kiss प्लीज? नो. कसं जमल दादा? म्हाताऱ्याकडे पाहून कसं होईल? होती आवाज नाही. खोबऱ्याची वाटी, खोबऱ्याच्या वाटी सारखं थोबड झाल्यानंतर कशी पप्पी घ्या वाटत का? सौंदर्य ना. लोकांच्या चाली ऐकतात सगळे. स्वरावाल्यांच्या शायनिंग मारायची, सगळे जर स्वरबद्ध जगायला लागले तर कोण कोणाचं ऐकल? जगात बेताले म्हणून तुमच्या सारख्या पापले किंमत सगळं करू. कलेचाही अभिमान नका करू, सौंदर्याचाही अभिमान करू नका. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, सत्तेचा अभिमान करू नका. राजकीय क्षेत्रातले जेवढे काही मंडळी, त्यांना एक लेकरू म्हणून विनंती करेल, मायबाप तुम्हाला समाजाने जे पद दिलेलं आहे, तुम्हाला समाजाने जी सत्ता दिलेली आहे, तो समाजाने तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे. काय दादा? समाजाने तुम्हाला दिलेला तो आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाचा उपयोग जर तुम्ही समाजाच्या सेवेसाठी केलाय, समाजाच्या हितासाठी केला, तर या महाराष्ट्राचा इतिहास आहे. तुम्ही समाजासाठी काम करा महाराज. गल्लीतल्या माणसाला लोक दिल्लीत नेऊन सोडतात. बरोबर आहे?
पण त्याच पदाचा उपयोग जर तुम्ही दुरुपयोग केला तर दिल्लीतल्या माणसं सुद्धा लोक गल्लीत आणतात हे विसरून चालणार नाही. बरोबर आहे का? म्हणून माझी विनंती हे जे पद आहे ना महाराज, हे पद तुमच्यासाठी समाजाला दिलेले एक आशीर्वाद आहे महाराज. काहीतरी आगळं वेगळंच आहे महाराज. ते पकवाज वाजवायला लागले किंवा आपोआप माणसाचा अंग हलतो. ते डीजे वाजलाय कसं डुम्मुक 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 तसं आमचे रामभाऊ वाजवायला लागले रे बाबा की असं वाटतं 4 वाजेला तुमचं सोडूच नाही तुम्हाला. पण मला माहिती आहे 12च्या पुढे किती जरी ओव्हर टाइम केला तुम्ही काही पगार देणार मी काही जास्त लोड घेणार. पण खूप सुंदर काय विशेष आहे महाराज. बाय बरोबर आहे का नाही? पकवाज तर सगळेच वाजवतात महाराज. बरोबर आहे का नाही? पकवाजाची किती बोल तयारी याला अजिबात महत्व नाही महाराज. 50,000 बोल तयारी आणि एकही बोलता आला देत नाही. काय फायदा आहे महाराज? कीर्तनकाराला काय पाहिजे, गायकाला काय पाहिजे ते ठराविकच लोकांना भगवंताने दिलेले एक वरदान असतं महाराज. त्यामध्ये आमच्या रामदेव बाबाला खूप सुंदर वरदान दिलं. खूप गोड वाजवतात पण पोरही खूप सुंदर आहे. विठ्ठल भगवंताचं नाव कंठात धारण केल्यानंतर फायदा काय? दयाच्या चिंतने निरसेल संकट. अरे कितीही जीवनामध्ये दुःख असू द्या तुमच्या, त्या भगवंताचं चिंतन केल्यानंतर निश्चित ते दुःख निवारण होतं. किती पुराणे द्यायचे तुम्हाला? कोणाकोणाचे दुःख निवारण झाले? ह्या पहिलं उदाहरण. चला महाभारतात, लगेच महाभारतात जाऊन परत भारतात येऊ. काळजी करू नका दादा. उत्तरेच्या गर्भावर ज्यावेळेस भगवान परवा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं. काय सोडलं? ब्रह्मास्त्र सोडलं महाराज. की पाची पांडवाचा वंश मी शिल्लक ठेवणार नाही. बघितलं कोणाच्या गर्भामध्ये पाची पांडवाचा वंश वाढत आहे? उत्तरेच्या गर्भामध्ये. ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर उत्तरा धावा करायला लागली. पाहाई पाही महायोगीन देव देव जगतपते. देवा माझं रक्षण करे देवा. देवाचं चिंतन केल्यानंतर उत्तरेच्या गर्भात जाऊन पाची पांडवाच्या वंशाचा वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला महाराज? माझ्या भगवंतांनी केला. मग विचार करा कितीही संकट येऊ द्या. द्रौपदीच्या जीवनात सुद्धा आलं होतं ना, तुम बिन मोरी कोण खबर ले, गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी. दुःशासनाने भर द्रौपदीला ज्यावेळेस सांगलं नग्न करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी द्रौपदीने हात जोडले. देवा दीनानाथ दुःशासन साडी ओढतोय. साडी बीच नारी थी क्या नारी बीच साडी थी, साडी थी क्या नारी थी, क्या नारी थी क्या साडी थी. त्याला नेमकं कळतच नव्हतं नारी आहे का साडी आहे, साडी आहे का साडी बीच नारी थी क्या नारी बीच साडी थी, साडी थी क्या नारी थी क्या नारी थी क्या साडी थी. एवढ्या साड्या सोडल्या. कितीही जीवनामध्ये संकट असू द्या हो दादा तुमच्या, निश्चित माझा भगवान परमात्मा तुमचं ते संकट निवारण केल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपला विश्वास कुठेतरी कमी पडतोय. खूप दयावान आहे माझा देवा रे. ज्या रावणानं बायको पळवली दादा, त्याची कोण पळवली? रावणानं प्रभू रामचंद्राची बायको सीताई साहेब पळवल्या, तरी सुद्धा त्या रावणाला सावित्यता मुक्ती देणारा माझा प्रभू तुमच्याने माझ्या जीवनाचे संकट निवारण करणार नाही. आणि शेतकरी लोकांच्या जीवनामध्ये काय संकट आहे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये? काहीच नाही. फक्त तुमची एकच इच्छा देवा, आता सध्या तू काय कर, पावसाची गरज आहे, पाऊस पाड. बरोबर आहे काय?
याच्यापेक्षा दुसऱ्या काय समस्या आपल्या अजिबात नाही दादा. एवढ्या मोठ्या मोठ्या समस्या जर माझा भगवान परमात्मा नीट करत असेल तर निश्चित तुमची आणि माझी समस्या दूर केल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल सिंधू. बऱ्याचशा मायमावल्या माझ्या कीर्तनाला आहे. त्यांना एक सोपं एक उदाहरण सांगतो, ऐका ध्यान देऊन कीर्तन. मायबाप बऱ्याचशा मायमावल्यांची नवरी दारू पेत असत. नका त्याला कोणत्या महाराजाकडे नेऊ, नका कोणत्या डॉक्टरकडे नेऊ, नका कोणत्या उजी देऊ, नका कोणता गंडा बांधू, नका कोणता औषध घेऊ. बसणाऱ्या प्रत्येक मायमावलीने फक्त मी सांगतो त्या मंत्राचा जप करा. 2 महिन्यात जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर पुरुषोत्तम महाराज पाटील कीर्तन करणं सोडून दिली, एवढी शाश्वतीनं तुम्हाला सांगतो. तुम्ही माणसं महाराज कसं प्रत्येक मायमावलीला स्वयंपाक करण्यासाठी कमीत कमी 1 तास लागतो का नाही? हो, 1 तास लागतो. नाही, 1 तास लागतो. 1 तास काम करत असताना तुमच्या डोळ्याला काम आहे, हाताला काम आहे, चपात्या करावं लागतात, उंडा मळावा लागतो, पायाला काम आहे, एखादी भरणी काढावं लागते, नाकाला काम आहे, भाजी शिजली का नाही नाकालाही काम आहे. खरं सांगा 1 तास आपल्या तोंडाला काय काम आहे? काहीच नाही, अजिबात नाही दादा. तुम्ही स्वयंपाक सुरू झाल्यापासून तर स्वयंपाक संपेपर्यंत फक्त रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा महाराज. कमीत कमी एका तासात 5000 वेळेस भगवंताचं चिंतन होतं. किती होतं? 5000 वेळेस. आणि 5000 नामस्मरणाचं जर पुण्य त्या जेवणात गेलं ना महाराज, ते जेवण नसून तो प्रसाद होतो. काय होतो? प्रसाद. आणि तो प्रसाद किती नास्तिक माणसानं 2 महिने खाऊ द्या महाराज, त्याच्या बुद्धीत पालट झाल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही स्वयंपाक करताना मेरे अंगनो में तुम्हारा क्या सांगा, असे जर तुम्ही गाणी म्हणले तर ते लय जिम खेळत येणार नाही का? म्हणून माझा नेहमी तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घट भव सिंधू. अरे तुम्ही संगमनेरला जात असताना, टू व्हीलरवर जात असताना तुमच्या हाताला काम आहे, डोळ्याला सुद्धा काम आहे, पुढची गाडी पाहिजे, कानाला काम आहे, मागच्या गाडीचे हॉर्न ऐकायचे, तोंडाला काहीच काम नसतं. तुम्ही घरापासून निघल्यापासून संगमनेर पर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. नारदाच्या गादीवरून सांगतो महाराज, तुमच्या जीवनात होणारा अपघात सुद्धा त्या भगवंताच्या चिंतनाने टळल्याशिवाय राहत. एवढी ताकद आहे महाराज त्या देवामध्ये. किती ताकद आहे? तुझ्या नामाचा महिमा देवापेक्षा सुद्धा देवाचं नाव काय आहे? श्रेष्ठ आहे. तुझ्या म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घट भवसिंधू. त्या भवसिंधूतून तर जायचं असेल तर निश्चित त्या भगवंताच्या नावाचा आश्रय घ्या दादा. त्या भगवंताचा नावाचा आश्रय घेतल्याशिवाय तुम्ही निश्चित त्या भवसिंधूतून तरुण जाणार नाही. म्हणून अजून काय करा? जन्मोनिया पुढी वाचे स्मरे राम धरी हातची नेम अहर्नेशी. दादा जीवनामध्ये येऊन काहीतरी नेम करा हो दादा. उठल्यानंतर तुम्ही असा नेम करा की देवा मी 1 तास तुझं भजन करा. अरे 24 घंट्यातून 23 घंटे काम करा रे, पण 1 तास तर देवासाठी द्या दादा. 10 मिनिटं जर तुम्ही माझ्या देवासाठी दिले तर तुमच्यासाठी 10 तास देईल.
पण तुम्ही 1 मिनिट जरी देवासाठी नाही दिले ना दादा, तिथं तुम्हाला रेल्वे पाणी आणल्याशिवाय राहणार नेमच आहे महाराज त्याचा. गावाचा सरपंच तुम्हाला नळ योजना देऊ शकतो, तालुक्याचा आमदार तुम्हाला पाण्याची टाकी देऊ शकतो, बरोबर आहे का नाही? तुमच्या महाराष्ट्र राज्याचा एखादा मंत्री तुम्हाला धरण बांधू देऊ शकतो, पण धरणात पाणी आणायचं कुठून ते फक्त देवच आणू शकतो हा. बाकी कोण हातच तेवढी ताकद. अरे भारताचे पंतप्रधान असो ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो, योजना देणं त्यांच्या हातात आहे हो, पण त्या नळामध्ये पाणी सोडण्याची ताकद फक्त ती एका देवाकडे. आणि त्या देवानं जर तुमच्याकडे तोंड फिरवली तर जायचं कोणाच्या दारात? मी एक वाक्य सांगू दादा, अरे सरकार माझ्या शेतकऱ्याच्या विरोधात गेलं नाही याचं दुःख नाहीये शेतकऱ्याला, कारण आतापर्यंत कोणतं सरकार शेतकऱ्यांचं झालं? कृषी प्रधान देश आहे आपला, राजकीय प्रधान देश नाहीये. कोणता देश आहे? कृषी प्रधान देश आहे. कृषी प्रधान देशामध्ये सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती जर कोणाची असेल तर ती कृषीची आहे. त्या संगमनेरला पाठीमागं मागच्या महिन्यात माझं कीर्तन होतं, त्यावेळेस मला वाटतं 25 रुपये दूध झालं, बरोबर आहे का? ज्या दिवशी दूध 25 रुपये झालं त्या दिवशी मी कीर्तनाला गेलो, त्यांच्याकडे 10-20 गाई होत्या. त्या दिवशी त्यांना म्हणलं, बरं आहे तुमचं दूध 25 झालं. ते म्हणे महाराज कशाचं बरं? 25 न दूध झालं आणि 150 न खाद्य वाढलं, म्हणजे सारखी ठोकली म्हणे आमची, काय सारखंच पडलं, बरोबर आहे ना? नाही म्हणजे महाराज तो. अरे कोणी कोण जरी म्हणलं तरी तुमचं ते काय करणार महाराज? खच्चीकरणच करणार आहे. खरं सांगतो तुम्हाला. अरे आणि याच्यामुळे असं झालंय, गरीब गरीबच राहायला लागलं, श्रीमंत श्रीमंतच व्हायला लागलो ना आपण. मधातच लटकते रे नारे, अवघड झालंय महाराज. अरे कृषी प्रधान देशामध्ये मी खरं सांगू, मला थोडं स्पष्ट बोला वाटतं महाराज, पण खरं बोलले की लोकांना राग येतो.